माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य उपस्थित आहेत. महेंद्र सर असतील, प्रसाद सर असतील. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत निरंजन सर आहेत, फयान शेख आहेत, सुभाषजी पाटील सर आहेत. तर ऑफिशियल सुद्धा आमचे सज्ज आहेत या सामन्याचं सुरुवात करण्यासाठी. असेल दुसरा सामना पहिल्या फेरीतला. 80-11 घेसर बी विपक्ष सागाव या दोन्ही संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि संघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भव्य दिव्य आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ डायगर याच्या माध्यमातून केलेलं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटची क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमधलं हे युद्ध आता मैदानाच्या आत मात्र काही काळाने सुरू होणार आहे. 80-11 घेसर बी विपक्ष सागाव. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सागाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून घेतला आणि आमंत्रण केलंय घेसर संघाच्या फलंदाजाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आत दुर्वेश मडवी आणि नवनाथ पाटीलच्या स्वरूपात. कॅप्टन कुल नवनाथ पाटील मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आघाडीची जोडी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, सामन्याला सुरुवात करायची. वेळेचं बंधन आहे, वेळेला प्रायोरिटी दिलीच पाहिजे. चेंडू हरवला, फुटला, काहीही झालं चेंडूला तर त्या जागी नवीन चेंडू देण्यात येईल. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. 5 षटकांचा सामना. पहिला चेंडू. विश यू ऑल द बेस्ट. बोथ ऑफ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे गेले तर लॉंग ऑफ दरम्यान. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. रिस्की स्ट्रोक. अपिश कट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बॉडी लाईनवर आला होता. त्यानंतर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचं सर्कल आहे. 38 सर्कल आहे. P1 आपल्याला मैदानाच्या सुरू आहे. बॉलर तयार. ऑफ साइडला पॉइंटच्या सीमारेषेच्या लगत अगदी चेंडू जातोय वेगाने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुसऱ्या धावेचा धाडस मानस प्रयत्नाने वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला चांगलं ताळमेळ पाहायला मिळते, चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून आणखीन 2 धावा धावफलकावरती लागल्या. धावफलकाचा श्रीगणेशच्या मागच्या चेंडूवरही झाला. 2 धावा तिथून अंकित केल्या. पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धाव्याने धावफलक पुढे सरकते. 4 ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एन वरती फलंदाज नवनाथ पाटील. कॅप्टन यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लागलेला हा पहिला मोठा धक्का घेसर संघाला. 4 या आकड्यावरती. धक्का आणि पहिला मोठा धक्का. स्वतः संघनायक मात्र हाती निराशा घेऊन जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो स्ट्रोक ऑन साइडला एक्झिक्यूट करायचा होता स्क्वेअर लेगला खेळाडू नव्हते तिथे हा फटका खेळायचा होता. मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये होताय तिथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि इथे मात्र पहिला धक्का लागलाय आणि हा भरपूर मोठा धक्का आहे. मोठा मासा मात्र जाळ्याला सापडलाय. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जो रचला होता, कट जो रचला होता त्या जाळ्यामध्ये मात्र आता फसलाय. स्वतः कॅप्टन मात्र आता पवेलियनच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. या धक्क्यातून कसा सावरेल, कारण अजूनही स्ट्रायकिंग एंडवर दुर्वेश मडवी आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला फलंदाज फुलाजी मैदानाच्या आत गेलेले पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजामध्ये भरपूर क्षमता आहे. 76 नंबर जर्सी दुर्वेश मडवी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून सातत्याने कन्सिस्टंटली धावा येत असतात. अष्टपैलू खेळाडू आहे आणि याला मात्र आता गरज आहे. दुर्वेशला मात्र आता स्टँड घ्यावा लागेल. आपल्या संघासाठी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. येस, त्यांनी सांगितलंय मी ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेतली आहे आणि चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमारेषा बाहेर आलेला हा पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, पहिला षटकार दुर्वेश मडवीच्या बॅटमधून. मैदानाच्या स्वयंसेवकांनी लगेचच ताबा घ्यायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ टायगर सगळे कमिटी मेंबर सदस्य मैदानाचा ताबा लगेचच घ्यायचा आहे. आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रहार झालाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याच्यावर मात्र त्याच्या विरोधात प्रहार झालाय. दुर्वेश मडवीच्या बॅटमधून आलेला हा धमाका. स्कोर गोज ऑन 10. 10 धावा.
यावेळेला ऑफ साइडला सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग आहे का हा प्रश्न आहे. मात्र चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमारेषेच्या बाहेर आलेला हा सलगचा दुसरा षटकार. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकारांच्या मदतीनं 16 धावा. दुर्वेश मडवीच्या बॅटमधून 2 षटकार आले. पहिल्या षटकाचा वादळी खेळ समाप्त झालेला आहे. 16 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1. मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत फुलाजी. आणि फुलाजी सुद्धा सातत्याने चांगला खेळ दाखवत आहेत. फलंदाजी असेल, भरपूर चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून, ताकद त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर आहे. सराव सत्रामध्ये सुद्धा सातत्याने ते फलंदाजी करत असतात. क्षेत्ररक्षणामध्ये त्यांचा भरपूर मोठा वाटा असतो. आणि मात्र आता जबाबदारी संघाची आहे. संघनायक मात्र मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर ती जबाबदारी दुर्वेशने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तिथून मात्र 2 षटकार ठोकले आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षकांवर मात्र नक्कीच बंधन आहेत. मात्र ही बंधनं तोडून मात्र फलंदाज आता खेळण्याचा प्रयत्न करतील. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती अमर. षटक क्रमांक 2. पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेला दिशा पाहिली. येस, गुड लिव्ह. चांगला डिसिजन फलंदाजाचा आणि पंचांचा सुद्धा. येस, इट इज वाईड. मी ते इथून अवांतर धाव पंच घोषित करता हा चेंडू स्वैर आहे आणि एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवनाथचा विकेट पडल्यानंतर मोठ्या फटक्यांची गरज होती. दुर्वेशने ती गरज नक्कीच भागवली आणि आता फुलाजीवर जबाबदारी आहे. पंचाच्या उजव्या बाजूने याचा प्रयत्न करत होते. यावेळेला अल्ट्रा एज खालची एज घेतली. चेंडूने बॅटीची खालची कडा फेकी मात्र भरपूर खराब झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र नुकसान कोणतंही होत नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागते. धावफलक पुढे सरकते एका धावेने. स्कोर मूव्स ऑन 17 18. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन स्कोर कार्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती दुर्वेश, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. त्याला मात्र आता सातत्याने चांगली खेळी साकारावी लागेल आणि तो खेळतो. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येतात. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याची चांगली कामगिरी असते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून घेसर बी संघाकडून जर कोणी असेल तर तो दुर्वेशचं नाव नक्कीच आता चर्चेत आहे. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजामध्ये नैसर्गिक ताकद असते, नैसर्गिक शैली असते आणि त्या ताकदीचा मात्र आता सातत्याने तो मैदानाच्या आत वापर करतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अमर. एक चेंडू हाताळल्या, 2 धावा खर्च केल्यात. बॉलर तयार पंचांच्या उजव्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवरती वर पिच होता. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतली चेंडूने. इनफिल्डला मात्र भेदून चेंडू मात्र निघून जातोय डीपमध्ये. तिथे क्षेत्ररक्षण वेगाने पोहोचले चेंडू खाली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या सुद्धा आपण आघाडीच्या जोडीमध्ये पाहिलं नवनाथ होते, त्यांच्यामध्ये सुद्धा चांगलं कॉर्डिनेशन होतं. घेसर संघाकडून सातत्याने हे आपल्याला पाहायला मिळतं की कॉर्डिनेशन सर्वांमध्ये चांगलं आहे आणि या कॉर्डिनेशनचा वापर करून मात्र सातत्याने धावा चोरण्याचं काम करतात. चोरट्या धावा त्यांच्या माध्यमातून येत असतात. लॉफ केलाय ऑन साइडला. अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा तिसरा षटकार दुर्वेश मडवीच्या बॅटमधून.
वो बुलाती है मगर जाने का नाही. पण क्रिकेट जर बोलवत असेल तर मी सांगेन मित्रांनो, आवर्जून जा. क्रिकेट कारण तुम्हाला ओळख देतं, क्रिकेट तुम्हाला आनंद देतं, मनोरंजित करतं ते म्हणजे क्रिकेट. मला ना भारावून टाकण्याचं काम करतं ते म्हणजे क्रिकेट. त्यामुळे क्रिकेट जर तुम्हाला बोलवत असेल तर नक्कीच जा मित्रांनो. धावफलक वेगाने पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा. दुर्वेश मडवी ही इज नाव फायर. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 26. त्याच्या बॅटमधून आला 3 षटकार, 20 धावांची वादवी खेळी साकारून अजूनही मैदानाचा ते फुलटॉस होता बघा. इथे सुद्धा मोठा फटका आला असता. मिड इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक होते पण त्यांची मात्र नक्कीच तिथे चूक झाली आणि चुकीची भरपाई मात्र नक्कीच करावी लागेल. दगडी चाळ पिक्चरमधला हा डायलॉग आहे की चुकीला माफी नाही आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणखीन 2 धावा अंकित होतील. 2 धावांनी धावफलक वेगाने पुढे सरकत आहे. 28 ऑन स्कोर कार्ड. 28 धावा. 28 ऑन स्कोर कार्ड. और पिच होता लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला तिथे मात्र वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. जज करतील, विकी करतील, मिळेल ती फक्त एक सिंगल. स्ट्राईक विल रोटेट आणि स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा 3ऱ्या क्रमांकावरती आलेले ते फलंदाज फुलाजी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉलर तयार. पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंग ट्रॅक वरती लॉफ केलाय. गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडीशी उसळी जरूर घेतली. तिथे क्षेत्ररक्षक होते. फंबल नक्कीच झाल्यात. मग पहिल्या टॅपमध्ये कलेक्ट केला नाही चेंडू, त्यानंतर फंबल झाले. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडूला कलेक्ट केला. तोपर्यंत 2 धावा मात्र इथून नक्कीच अंकित केल्यात. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटका अखेरीस अंशू 11 घेसर बी संघाचा धावफलक येऊन पोहोचत आहे. 31-31 या आकड्यावरती 15.50च्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लाईव्ह थेट यूट्यूबवर ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते GTCच्या माध्यमातून आणि इंटरनेटची सुविधा आपल्याला उपलब्ध झालेले प्रणव विष्णुशेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि या दानशूर व्यक्तिमत्वाचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर आभार आम्ही व्यक्त करतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत जिथे धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळते वेगाने पुढे सरकलेलं 31 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 ऑन स्कोर कार्ड. आणि दुर्वेश मडवीच्या जर वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 23 धावा त्याच्या खात्यामध्ये सुद्धा लागलेल्या आहेत. चांगली फलंदाजी स्ट्रायकिंग एन वरती. दुर्वेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट धोक्यात आहे. फेकी मात्र भरपूर खराब. बॅकअपलाही खेळाडू नाही आहेत आणि त्याचं भुगतान मात्र आपल्याला त्याचा शेवट पाहायला मिळतोय, त्याचा रिझल्ट पाहायला मिळतोय, निकाल पाहायला मिळतोय की मिळते ती एक धाव. जिथे विकेट धोक्यात होती दुर्वेश मडवीची, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. विकेट त्यानंतर धोक्यात आली होती फुलाजीची. फेकी तिथे खराब झाली आणि एक धाव मात्र मिळाली. थाउजंड्स ऑफ ॲक्शन इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड. हे चित्र मात्र क्रिकेटमधून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. मेहनत करणं मात्र आता इथून गरजेचं आहे. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीयेत आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. मित्रांनो, सातत्याने तुम्ही जर कष्ट करत असाल, मेहनत करत असाल, प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. इथून जर आता या मॅचमध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनत घेणं भरपूर गरजेचं आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला पुरुषोत्तम, दुसऱ्या बाजूला दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटल मात्र भरपूर चांगलं आहे आणि या बॅटलमध्ये कोण जिंकेल हा प्रश्न आहे. स्ट्रायकिंग इनवर फुलाजी, बॉलिंग ट्रॅकवरती पुरुषोत्तम पुन्हा एकदा सज्ज होईल. रबर बॉल क्रिकेट या खेळाडूने चांगला गाजवला होता पुरुषोत्तमने. मात्र इथे आता टेनिस बॉल क्रिकेटवरती मात्र बॅक टू दी बॉलर खेळल्यात. एक सिंगल तिथून अंकित केले, स्ट्राईक रोटेट केले, धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने 33 धावा, 33 ऑन स्कोर कार्ड. पुरुषोत्तम म्हटलं की पावसाळी क्रिकेट त्याने भरपूर चांगला खेळला होता. रबर बॉल क्रिकेटवरती कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने त्याने अधिराज्य गाजवलं होतं, पण आता मात्र हंगाम बदलला आहे. टेनिस क्रिकेटवरती पण सुद्धा तो सातत्याने चांगला परफॉर्मन्स देतो आणि आता मात्र ती कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे.
स्ट्रायकिंग इन वरती ध्रुवेश 76 नंबर जर्सी त्याने परिधान केली आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि ती ओळख मात्र आता त्याने जपली आहे. ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये काही काय हृदयाचे ठोके वाढवणारा हा फटका होता. तिथे मात्र फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये जज केलं चेंडूला. नुकसान मात्र कोणतेही झालं नाहीये. एक सिंगल मात्र तिथून अंकित केली. एका सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. स्कोर मूव्स ऑन 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं, ध्रुवेश आहेत, फुलाजी आहेत. दोन्ही खेळाडूंकडे ताकद सामर्थ्य भरपूर आहे आणि त्याचा मात्र आता वापर करावा लागेल. ध्रुवेशच्या बॅटमधून 3 षटकार जरूर आलेत आणि ते 3च मोठे फटके या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. नवनाथ पाटीलकडून भरपूर अपेक्षा होती, तो अपेक्षांना मात्र खरा उतरला नाहीये. यावेळी निराश जरूर केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज पुरुषोत्तम. षटक क्रमांक 3. पॉवर प्लेची बंधनं मात्र नाहीशी झाली विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये. ऑफसाईडच्या बाहेर होता चेंडू, चांगला खेचून काढलाय लॉंग ऑनला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक सचिन चेंडू खाली आल्यात. जज करतील, फेकी करतील, मिळेल ती फक्त एक सिंगल. पुरुषोत्तम मात्र आता इकॉनॉमिकल ठरतोय, कारण जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये प्रहार झाला, 16 धावा पहिल्या षटकामध्ये वेदांच्या आल्या. त्यानंतर अमरच्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा आल्या, एकही गडी बाद झाला नाहीये. त्यानंतर कमबॅक जर कोणत्या गोलंदाजाने सागाव संघाला मिळवून दिला असेल तर तो आहे पुरुषोत्तम आहे. 4 चेंडू हाताळलेत आणि पाहिलं तर फक्त 4च धावा खर्च केल्यात. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग आहे, भरपूर चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीमध्ये आपण आक्रमकता पाहिली, भेदकता पाहिली, अचूकता पाहिली, पिचिंग भरपूर चांगली झाली, रिलीज चांगला करतात, ॲक्शन भरपूर चांगली आहे आणि ही मात्र गरज आहे. गरज होती कमबॅक करण्याची आणि ती कमबॅक मात्र मिळवून दिलाय पुरुषोत्तमने. येस, आता मात्र लाईन बरकटतायत. पंच मात्र आमच्याकडे वळतायत आणि आम्हाला सांगतायत की ही स्वैर धाव आहे, मिळते ती अंशू 11 गेसर बी संघाला. धावफलक मात्र पुढे सरकतंय. स्कोर मूव्स ऑन 36. 36 धावा. बॉलर तयार. यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता. दुसऱ्या टप्प्यावर कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. फंबल झाले क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण 2 धावामध्ये मात्र समाधान मानावं लागतंय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय आणि धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात अंशू 11 घेसर बी संघाच्या. 38 धावा. येस, या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक नक्की होईल मैदानाच्या, तर पंचांना आणि खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. शेवटचा चेंडू या षटकातला. विखुरलेले क्षेत्ररक्षण पुरुषोत्तम. फुलर लेनचा होता, ऑफ साईडला दिशा देण्याचं काम केलंय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू मात्र थांबणार नाही, निघून जाईल कव्हर्स आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या मधून अगदी सीमारेषा पार आलेला हा चौकार शेवटच्या चेंडूवरती पुरुषोत्तमच्या विरोधात. आई यांच्या माध्यमातून स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा लाभलेल्या आहेत. ते सुद्धा जर आम्हाला युट्यूबवरून पाहत असतील, ऐकत असतील, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. येस डीजे. यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा लाभल्या. त्यांचा सुद्धा या मोलाचा वाटा आहे, मोलाचं सहकार्य आहे सर्व मान्यवरांचं.
आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करतो आणि वळूया मैदानाच्या आत. चौथं षटक मात्र इथून सुरू होईल. 3 षटकांचे खेळ झालेले, 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावा पाहिलं तर 14.00च्या सरासरीनं 42 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि याच्या मागचं कारण आहे ती दुर्वेशची फलंदाजी. 3 षटकार 1 चौकार, मात्र त्याच्या माध्यमातून धावफलक मात्र वेगाने पुढे सरकलाय. पाहिलं तर अंशू 11 घेसर बी संघाचं येऊन पोहोचलेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 या आकड्यावरती 42 ऑन स्कोर कार्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्की नवनाथ भरपूर लवकर बाद झाले होते. त्यानंतर खेळी साकारायची होती, सावरायची होती. खऱ्या अर्थाने त्यानंतर खेळी सावरली. फुलाजीने सुद्धा भरपूर चांगली साथ दिली आणि त्यानंतर फुलाजी मैदानात आला त्यानंतर मात्र कॉन्फिडेंटली बॅटिंग केली. विकेट जरूर गमावला होता, त्यानंतर कॉन्फिडंट थोडासा डाऊन नक्कीच झाला होता. पण त्यानंतर जे मोठे फटके आले, बॅटच्या मिडलमध्ये जे फटके खेळले त्याच्यामधून कॉन्फिडेंट गेनिंग स्ट्रोक होते. पहिला चेंडू, चौथा क्रमांकाचं षटक ऑफ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेत आणि चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. तर मी विनंती करेल कौसा संघाचे संघनायक आणि साबे संघाचे संघनायक त्वरितच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. इनिंग्स ब्रेकमध्ये होईल टॉस. कोण असेल टॉस का बॉस? ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय का फुलाजी हा प्रश्न आहे आणि विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस करतोय. सांघिक यश मिळतंय. लागलेला हा दुसरा धक्का 42 या आकड्यावरती अंशू 11 घेसर बी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत चौथ्या क्रमांकावरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज जे सातत्याने सराव जेव्हा होत असतो घेसरच्या रेल्वे मैदानावरती तेव्हा चांगली फटकेबाजी करतात, पण सरावामध्ये खेळणं आणि मॅचमध्ये खेळणं भरपूर फरक या गोष्टीमध्ये. इथे मात्र चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. इथे मात्र प्रेक्षकांच्या नजरेमध्ये मनामध्ये स्वतःचं अधिराज्य गाजवायचं आहे तर मात्र चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. दुर्वेश, हा चेंडू भरपूर खराब आहे. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरून निघून जातोय. पंच आमच्याकडे वळतात आणि घोषित करतायत स्वैर चेंडू अवांतर धावीतून मिळते आणि एका धाव्याने गोलंदाजाला दंडित करतायत. धावफलक पुढे सरकेल. 43 ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस होता, लॉफ केला चेंडू हवेमध्ये. काही काळ नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे 2 आहेत, त्यांच्या मधून मात्र चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुर्वेशाम बॅटच्या मधून आलेला आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. दोन चेंडू, पहिल्या चेंडू डॉट होता, त्यानंतर विकेट आला, तो म्हणजे सांघिक यश मिळालं होतं. त्यानंतर वाईट आला आणि आता हा चौकार आलाय. चौकार मात्र दिलासा देईल कारण या षटकामध्ये धावा येत नव्हत्या आणि या चौकाराने मात्र धावफलक बहरतंय, पुढे सरकतंय वेगाने, येऊन पोहोचतंय 46 या आकड्यावरती. येस, मॅच बॉल आलाय. 47 धावा धावफलकावरती आहेत. दुर्वेश मडवीचा विचार केला तर 3 षटकार आलेत, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. किती झाले बघ. 76 नंबरची जर्सी परिधान करून, फेवरेट नंबर आहे त्याचा, लकी नंबर त्याच्यासाठी असं त्याचं म्हणणं असतं सातत्याने. आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते सातत्याने. घेसर बी संघासाठी जर पाहिलं तर कोणी लिडिंग रन स्कोरर असेल तर तो दुर्वेश आहे. युवा टॅलेंट आहे. शरीर यष्टी पाहिली तर सडपात शरीर यष्टी आहे आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी. या चेंडूला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता. वाईट आहे, पंचांनी सांगितलं आम्हाला दिशेवर नियंत्रण नाही आहे. आता मात्र वाईट बॉल. 48 धावा धावफलकावरती. 48 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर पिच लॉफ करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडेसे थांबले, त्यानंतर लेट शॉट खेळले जरूर डीप फाईन लेगमध्ये. तिथे वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू कलेक्ट करतील, फेकी थोडीशी मात्र स्वैर होते आणि 2 धावा मात्र इथे नक्कीच अंकित होतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे जिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, जिथे जिथे चेंडू कलेक्ट करण्यामध्ये चूक झाली, तिथे तिथे मात्र इथे
धावा कंप्लीट केल्यात, धावून अतिशय वेगाने धावफलक पुढे सरकत आहे. 50 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्क्वेअर लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला कलेक्ट करतील. फंबल तिथे झालेत, मिस्टेक झाली आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब झालं आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपलं पाहिलं, बाळे संघाने सातत्याने खराब क्षेत्ररक्षण केलं आणि त्यांचा परिणाम, त्याचा निकाल लागला, तो त्यांना सामना गमवावा लागला. इथे सुद्धा सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. 3 धावा इथून अंकित केल्यात. जिथे जिथे क्षेत्ररक्षकांनी चूक केली तिथे तिथे फलंदाजांनी त्या संधीचा फायदा घेतलाय आणि त्या संधीचं सोनं करीत धावा मात्र धावफलकावर अंकित केल्यात. स्कोर मूव्स ऑन आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावा 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ लवकर परतले होते, त्यानंतर सांघिक यश मिळालं होतं. स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस केलं होतं, ते म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती फुलाजींनी. मात्र आता सूरज आणि दुर्वेश मढवी मात्र संघाची जबाबदारी साकारतात. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज, बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवरती युवराज. पंचांच्या उजव्या बाजूने फुल टॉस होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मिडलला आला नाहीये चेंडू. मात्र कडा घेतली बॅटीची खालची, चेंडूने ट्रॅव्हल झाला ऑन साईडला, डीपमध्ये. विकेट धोक्यात होती, डेंजर एंडवरती दुर्वेश जरूर होता, पण तिथे मात्र वेगाने धाव कंप्लीट केली. वॉटर रनिंग, ॲक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी मात्र षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा. आणि आस्किंग रन रेट पाहिला तर तेव्हा 13.75च्या सरासरीनं प्रति षटकामागे आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती 55 धावा लावलेल्या आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे, शेवटचे षटक आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुरुषोत्तम. दुसऱ्या स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये पुरुषोत्तमने 11 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली होती, पण शेवटच्या चेंडूवर तो चौकार आला, त्याने मात्र षटकाचा पूर्ण निकाल बदलवला, षटकाचं रूप बदललं. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक मिळवून द्यावा लागेल आपल्या संघाला. लॉफ करण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच होता, खोदून काढलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफ वरून वेदांत गेल्या चेंडूवरती पुन्हा एकदा मिस्टेक. जी चुकी आपण पहिल्या मॅचमध्ये बाळेगाव संघाकडून पाहिली, ती चुकी मात्र सातत्याने मैदानाच्या आत होती आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब होतं आहे आणि परिणामी त्याचं भुगतान भरावं लागतंय. परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, निकाल त्याचा पाहायला मिळतोय की सातत्याने फलंदाज धावा बनवत आहेत आणि या धावांचा मात्र नंतर इफेक्ट होईल सेकंड इनिंगमध्ये, जेव्हा तुम्ही चेस करायला उतराल मैदानावरती. कारण एक एक धावेचं भरपूर महत्त्व असतं. क्रिकेटचा हा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये अप्स अँड डाऊन्स आपल्याला भरपूर पाहायला मिळतात, अनेक चढउतार आहेत आणि या चढउतारांना सामोरं जाऊन तुम्हाला सामना जिंकायचा असतो. इथे मात्र चुका करून चालणार नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा खराब लाईन आहे. पंचांचा आम्हाला इशारा येतोय, स्वैर चेंडू अवांतर धावीतून नक्कीच मिळते. एका धावेने गोलंदाजाला दंडित केले आणि धावफलक मात्र पुढे सरकेल. स्कोर मूव्स ऑन 58 धावा, 58. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवरती पुरुषोत्तम. 2 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज दुर्वेश, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आलेत. इथून मात्र स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारी होईल का? फुल टॉस, लॉफ केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर द रो. दुर्वेश मढवीच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत चौकार. आणि सकाळच्या सत्रापासून आता आपण पाहतोय भरपूर चांगलं संगीत डीजे दिलदासच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. भरपूर चांगलं संगीत आहे आणि सातत्याने संगीत मात्र प्रेक्षकांचं मन जिंकत आहे आणि मन मात्र मैदानाच्या आत जर खऱ्या अर्थाने कोणी जिंकलं असेल तर तो स्ट्रायकिंग इनवरती फलंदाजी करतोय, तो फलंदाज आहे दुर्वेश मढवी.
भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 46 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि पहिली 50 पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. दुर्वेश मडवीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जर त्याची फलंदाजी आवडली असेल तर. सातत्याने लीडिंग रन स्कोरर असतो घेसर बी संघासाठी आणि आता सुद्धा 16 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये पाहिलं तर 46 धावा लागलेल्या आहेत. स्ट्रायकिंग इन वरती दुर्वेश ऑफस्टिकच्या बाहेर येऊन उभा आहे. पुन्हा एकदा शफल झाला. एज लागली चेंडूच्या मात्र आता चेंडू नॉनस्टॉप निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्लिअर करून सीमारेषा पार. दुर्वेश मडवीच्या बॅटमधून आलेला चौकार आणि या चौकाराने मात्र त्याने सांगितलंय वाघ हा वाघ असतो. मैदानाच्या आत त्याने मात्र त्याची खेळी टिकवून ठेवली आहे आणि पहिली 50 स्वतःच्या नावावर केली आहे. धनेश मूर्ती चषक 20-21च्या पर्वातली पहिली 50 आली दुर्वेश मडवीच्या बॅटमधून. मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रवीण. दुर्वेशच्या बॅटमधून भरपूर चांगल्या धावा आल्या. भरपूर चांगली इनिंग त्याने आपल्या संघासाठी साकारली. सांघिक धावफलक पाहिलं तर 80-11 घेसर बी संघाचा येऊन पोहोचलाय 66 या आकड्यावरती आणि हे 66 उच्चांक गाठण्याचा अर्थ हाच आहे आणि त्याच्या मागचं कारण हेच आहे दुर्वेश मडवीची धडाकेबाज बॅटिंग ज्याने 17 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा कुठल्यात. भरपूर चांगली बॅटिंग. सातत्याने मी म्हणत आलो पहिल्या षटकापासून की दुर्वेश मडवी जर मैदानाच्या आत राहिला तर तुम्हाला सातत्याने आकाशाच्या दिशेने पाहायला लागेल आणि त्याने ते चित्र दाखवलं. सुरुवातीपासून मोठे फटके एक्झिक्यूट केले. टायमिंग शॉट त्याच्या बॅटमधून आले. कॉन्फिडेंट गेनिंग स्ट्रोक होते ज्याच्यातून त्याला आत्मविश्वास मिळाला आणि त्याने आत्मविश्वासाने ती इनिंग साकारली 50 धावांची. स्ट्रायकिंग इनवरती सूरज आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता बघा. हा मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता. खालची कडा घेतली चेंडूने. दुसऱ्या धावेचा धाडस मानस. इथे मात्र पुन्हा एकदा फंबल झाले. सातत्याने चुका होत राहिल्या. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं बाळेगाव संघाकडून चुका झाल्या आणि आता मात्र पहिली क्षेत्ररक्षण करत असताना सागाव संघाकडून पण मात्र सातत्याने चुका होत राहिल्या. या चुका मात्र कुठेतरी तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि पुन्हा मैदानाच्या आत यावं लागेल. चुका सुधारून जो खेळाडू मैदानाच्या आत उतरतो आणि तो जिंकतो तो खरा खेळाडू असतो. बॉलिंग ट्रॅकवर पुरुषोत्तम. शेवटचा चेंडू या षटकातला या सत्रातला हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल पुरुषोत्तम. धाफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 68. 68 ऑन स्कोर कार्ड. बॉलर तयार. पंचांच्या डाव्या बाजूने स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेचा धाडस मानस प्रयत्न आणि सांघिक यश मात्र इथे शेवटच्या चेंडूवर नक्कीच मिळत आहे. चौथा धक्का लागतोय शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 5 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 80-11 घेसर बी संघाच्या 68 आणि 59 धावांचं लक्ष मात्र उभं केलं येणाऱ्या 69 धावांचं लक्ष माफ करा 69 धावांचं लक्ष उभं केलं येणाऱ्या 5 षटकांमध्ये. आणि मी विनंती करेल कौसा संघाचे संगणक आणि साबे संघाचे संगणक लगेच जायचं टॉससाठी. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत आणि मी नुकताच थांबतोय. तुम्ही कुठेही थांबू नका. ऐकत राहा पाहत राहा. धनेश स्मृती चषक 20-21 आहे भव्य दिव्य पर्व. मायक्रोफोनमध्ये मी इन्व्हाइट करतो आमचे गुरुवर्य आमचे साथी समालोचक सर प्रसादजी परब सरांना.
दोन्ही संघाचे संघनायक त्वरित व्यासपीठावर या. कौसा आणि साबे संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. ही प्रथा, ही परंपरा ही कायम ठेवायची आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या माध्यमातून, ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. लक्ष्य मैदानावर ठेवले ते 69 धाब्यांचं, 69 टू विन. आणि पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण दुर्वेश मडवी, अपकमिंग टॅलेंट. सध्याचा काळ जो आपण मच्छिंद्र बघतोय लॉकडाऊनच्या नंतर, आणि लॉकडाऊन लागला काही स्पर्धेमध्ये आपल्याला, म्हणजे क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या नाही, पण या दरम्यान चांगले खेळाडू गळले. तर साबे संघाचे संघनायक इथे येत आहेत. आणि त्याचबरोबर मी विनंती करतो कौसा संघाचे संघनायक आय थिंक व्यासपीठावर आहेत. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. प्रदीप मोस्ट सिनियर क्रिकेटर साबे संघाचे. तर या लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट निश्चित घडली मच्छिंद्र, हे मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवते की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगले खेळाडू उदयास आले, चांगले खेळाडूंनी आपली जागा संघामध्ये बनवली. दुर्वेश मडवीसारखा खेळाडू पाहायला मिळाला. अप्रतिम टॅलेंट या खेळाडूकडे आहे. या सीझनमध्ये 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. आपण बोलूयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते प्रथमेश ठाकूर सज्ज आहे. नाणेफेक संपन्न होईल ती कौसा आणि त्याचबरोबर साबे या संघांमध्ये. थँक्यू सर. तर टॉस बॉक्समध्ये मी माननीय टॉस होईल कौसा विपक्ष साबे दोन्ही संघांमध्ये सामना असणार आहे. मोठी लढत ही सुद्धा, पहिली फेरी आणि तिसरा सामना. तर माननीय समाजसेवक डायगरगावचे उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होईल टॉस दोन्ही संघांमध्ये. हेड्स इज द कॉल, टेल्स इट इज. टॉस जिंकलाय साबे संघाने. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जसं तुम्ही पाहता धावा होत आहे मैदानावर, तर 5 षटकांचा सामना आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? मी 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या याच्यामध्ये सुद्धा खेळले होते तुम्ही धनेश स्मृती चषकामध्ये. त्या आणि या आयोजनामध्ये किती फरक वाटतो? कारण पहिलं आयोजन पाहिलं ते सुद्धा भव्य दिवं होतं, पण 1 दिवसीय स्पर्धा होती आणि आता 4 दिवसांचं भव्य आयोजन आहे. या आयोजनाबद्दल काय बघाल? सातत्याने भरपूर मेहनत घेतली आहे. आयोजनाबद्दल काय वाटतंय? आयोजन चांगलंच आहे आणि मैदान पण चांगलं आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा येते. थँक्यू. हे व्यक्त ऐकलं साबेचे कॅप्टन प्रदीप यांचं. टॉस बॉक्समधून माहिती देतोय टॉस जिंकलाय साबे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य आणि साथी समालोचक प्रसादजी परब सर. थँक्यू. तर पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आहे. थँक्यू प्रथमेश. अगेन एक धाव घेतली ती म्हणजे फलंदाज सचिन म्हात्रेने, आणि स्ट्राईक एंडला आता मात्र येतो तो लेफ्ट हँडेड बॅट्समन चिन्मय. पुढचा चेंडू फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज मागे जातो चेंडू, गलीमध्ये चेंडू कव्हर केला जाईल. 2 खेळाडू एकत्र म्हणजे आतमध्ये तुम्ही आता त्या चेंडूवर झपट घा मारतायत आणि थोडीशी निश्चितपणे की एकमेकांसोबत पाणी घेऊन जात ताबडतोब. 2 खेळाडू एकमेकांसमोर धडकले आणि थोडीशी दुखापत सुद्धा होते त्या खेळाडूला, त्यामुळे पाणी लवकरात लवकर घेऊन जा ताबडतोब. फर्स्ट एड बॉक्स सुद्धा घेऊन जायचं ताबडतोब, कारण दोन्ही खेळाडूंचं एकमेकांकडे लक्ष नव्हतं. आणि त्या मोमेंटला तुम्ही पाहता दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकत आहेत एकदम वेगाने, आणि थोडीशी दुखापत सुद्धा होते त्या खेळाडूला. बघा, स्वतःची काळजी घ्या. प्रत्येक खेळाडूला एक विनंती आहे की मैदानात स्वतःची काळजी घ्या आणि काळजी घेत असताना चांगलं क्रिकेट खेळा. तर मैदानावर 1 धाव, त्यानंतर अजून 1 धाव अंकित झाली. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं एकेका धावेने उघडलंय. तर व्यासपीठावर मी विष्णू शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साबे संघाचे जे संघनायक आहेत प्रदीप भोईर यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. प्रदीप भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल विष्णू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते.
थोडासा जखमी झाला, पण मैदानाच्या बाहेर येत असताना निश्चित तो थोडंसं मात्र त्याला ठीक वाटते म्हणून तो पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपल्या फिल्डिंग पोझिशनवर तो जाईल. धावसंख्या धावफरकार अंकित एकूण 2 धावा. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं एकेका धावेने उघडलंय. संधी दिली नाही आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनंताने. एक्सपिरियन्स क्रिकेटर या संघामध्ये अनुभवी खेळाडू आहे. गेसर बी संघाच्या माध्यमातून तो परफॉर्म करतोय आणि पहिल्या षटकात आतापर्यंत जखडून ठेवलंय सचिन आणि त्याचबरोबर फलंदाज चिन्मयला. 69 धावसंख्येचा पाठलाग ते करतोय म्हणजेच सागावा या संघ. आणि सागावा संघाच्या समोर जबरदस्त बॅटिंग आपण बघितली ती म्हणजेच घेसर संघाची. मगाशीच अपकमिंग टॅलेंटचा म्हणजे आपण उल्लेख केला की मागच्या 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगले खेळाडू मात्र उदयास आले. चांगले खेळाडूने आपली जागा संघामध्ये बनवली आहे. टायगर संघच आता आपण बघितलं जर आपण मागच्या सामन्यामध्ये सर्व ज्युनियर्स खेळाडू होते पण काय मात दिली आहे ती म्हणजेच बाळेगावसारख्या एका बलाढ्य संघाला. आणि ज्युनियर्स संघाने एक अप्रतिम इम्पॅक्ट टाकला आहे या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, पेटन स्ट्रोक सचिन मात्रेचा आणि चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावा. सहा धावा. आतापर्यंत 3 चेंडू झालेत मैदानावर अनंताचे. अप्रतिम फटका, वॉट अ शॉट, चाबूक शॉट, डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो तो. अप्रतिम ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय तो सचिन मात्रेचा आणि चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धाब्याने साडी. फटका होता तो सचिन मात्रेचा. धावसंख्या धावफलकार दुहेरी अंकामध्ये 10 धावा. गुड बॅटिंग फ्रॉम सचिन. आणि त्याचा पुढचा चेंडू सचिनसाठी. फुल टॉस आहे अँड काय एक्झिक्यूट केला. वॉट अ शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या वर पॉवर पॅक हिट फ्रॉम सचिन मात्रे. षटकार. षटकार ठोकत असताना सचिन मात्रे आणि इथे मात्र आव्हान देतोय तर समोरच्या गोलंदाजांना 69 धावा इथे आम्ही चेस करू शकू. हा थोडासा फुलण्याचा चेंडू, कीपर बीट. निश्चितपणे की दोन्ही खेळाडू बीट होत आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेच्या बाहेर जातोय. पंचाचा सिग्नल 22 आणि पंचाचा इथे सिग्नल करत असताना धावसंख्या विवादात हा चौकार पाहायला मिळते 22च्या स्वरूपामध्ये. सुरुवात करून दिली आहे. मुश्किलें मुसीबतें इस खेल में तो बहुत है, अगर बुलंद हो हौसला बल्लेबाजों का तो हर यहाँ पे मंजिल मुमकिन है. काय बल्लेबाजी केली, काय फलंदाजी केली मैदानावर सचिन मात्रे. काय स्टार्ट दिलाय. 69 धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल ना तर मैदानावर अशीच फटकेबाजी करावी लागेल आणि ती मात्र सुरुवात सचिन मात्रेने करून दिली आहे. सुपर बॅटिंग, ब्राईट स्टार्ट. आणि मैदानावर आता मात्र एक चांगलं कॉन्टेस्ट असणार कारण या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा एक टॅलेंटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला येतोय. येतो तो दुर्वेश मडवी. या सीझनमध्ये एक मेडल शतक सुद्धा त्याच्या नावावर आहे. ओ अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉल. ही मागच्या 1.5 वर्षातली कल्याण डोंबिवलीची खोज आहे.
संदेश म्हात्रे, मोठी देसाई, त्यानंतर आशुतोष उंबारली, सुमित भोईर, दही सर, वॉट अ क्रिकेटर. प्रेम पाटीलचा सुद्धा उल्लेख करीन. अप्रतिम खेळाडू मिळालेत या विभागातून. राऊंड द विकेट दुर्वेश. चेंडू आउटसाइड एज मागे जाते. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये सचिन म्हात्रे इथे स्ट्राईक एंडला वेगाने येत होता आणि सचिन म्हात्रे या सीझनमध्ये अशाच मुवमेंटला तो बाद झालाय. कुठल्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नसतं, कॉल नसतो आणि सचिन म्हात्रे वेगाने धाव घेतो. कधी कधी रिव्हर्सचा गेअर सुद्धा नसतो सचिनकडे, पण आता मात्र रिव्हर्सचा त्याने गेअर टाकल्याने मागे गेला, बचावला येतो तिथे. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. ब्युटिफुल बॉल. काय कमबॅक केलंय. संघ धाव फलकावर 20. राऊंड विकेट पुन्हा एकदा दुर्वेश. स्टीअर केलंय गॅप मध्ये, खूप चांगला फटका, सेन्सेशनल शॉट, लेट कट आणि गलीमधून चेंडू फरार. 2 खेळाडूंच्या मधून सीमारेषे बाहेर चौकार. खूप चांगलं उत्तर मला म्हणावं लागेल मच्छिंद्र, कारण ज्याप्रमाणे दुर्वेशने या सीझनमध्ये गोलंदाजी केली किंवा त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो ना, अशा मुवमेंटला थोडंसं संत गतीने बॉटम हँडचा वापर करूनच खेळावं लागेल त्याच्या अगेन्स्ट. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन राईज. अप्रतिम टायमिंग. काय फटका आहे आणि बरोबर चेंडू कुठे जातोय तर सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या बरोबर फ्लॅक्सच्या वरती चेंडू सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स वर रोप चौकार. डावखुरे खेळाडू नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. एकदा तुमच्याकडे नॅशनल ताकद असते, क्रिकेटच्या वर्तुळात जेव्हा तुम्ही पाऊल ठेवता निश्चित ती ताकद द्विगुण होते. ती ताकद पाहायला मिळते. दोन्ही डावखुरे खेळाडू इनसाइडर वॉर्ड आहे शॉट. काय टायमिंग आहे. डान्सिंग डाऊन द विकेट अँड देन स्लाइस द बॉल अँड चेंज टू डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषे बाहेर. बॅटिंग काय शॉट सिलेक्शन अप्रतिम होतं. एक तर तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट जाता, एक स्लोअर वन म्हणजे फिरकी गोलंदाज समोर एवढं धाडस सहसा कोण करत नाही, पण ते धाडस मात्र पाहायला मिळालं. पहिले 2 चेंडू निश्चित म्हणे की गोलंदाज दुर्वेश मडवीच्या नावावर होते, पण नंतरचे जे फटके होते ते मात्र स्वतःचं बॅटिंगचा स्किल दाखवणारे होते. तो स्ट्रायकिंगला चिन्मय पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन. 3 चेंडूत 3 अप्रतिम चौकार. हा चेंडू ऑप्शनच्या वाईड यॉर्कर, ऑप्शनच्या बाहेर. शेवटचा चेंडू सुद्धा मात्र स्किल दाखवणार होता तो गोलंदाजचा. पण 3 चेंडू दुर्वेशच्या अगेन्स्ट 3 चौकार आलेत. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती सागाव संघासाठी. ती 2 षटकाच्या धावसंख्या आपण बघत आहोत. अंकित एकूण धावफरक द्या 32 धावा. चांगली स्टार्ट आहे. पहिल्या षटकात 20 धावा निश्चित आल्या होत्या, पण या षटकात धावा ज्या आपण बघत होतो एकूण आल्या ते 12 आणि या षटकात एकूण धावसंख्या 12 आल्यानंतर एकूण धावसंख्या झाली संघाची ती 32 धावा धावफलकावर. चांगली स्टार्ट दिलाय. एका बाजूने सचिनने घणाघाती हल्ला केला, फलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळाली. एक षटका त्याने ठोकला, एकूण 2 चौकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवले, एक सिंगल सुद्धा बॅटमधून त्याच्या पाहायला मिळते. 5 चेंडूत अवघ्या 15 धावांचं मातब्बर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 15 धावा आपल्या बॅटमधून त्याने दाखवल्या आहेत आणि एका बाजूने आपण जर बघितलं तर आतापर्यंत 3 चौकार आणि 1 सिंगल अशा एकूण 13 धावांचं योगदान दिलंय ते 7 चेंडूमध्ये ते चिन्मयने. चांगली सुरुवात. लक्ष आहे ते 69 धावांचं. 13.80च्या गतीने धावा कुटायच्यात मैदानावर, म्हणजे जवळजवळ 14 धावा आणि त्याचा पाठलाग योग्य रीतीने सुरू आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18. सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक. श्लोकिलोन खार्डी या संघाने यावर्षी GPLची ट्रॉफी उचलली आहे. अत्यंत वजनदार ट्रॉफी, कारण मी उल्लेख केला होता की मजबूत परफॉर्मन्स द्या, असा परफॉर्मन्स द्या जो परफॉर्मन्स तुम्हाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाईल आणि अंतिम फेरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती ट्रॉफी उचलायची जर असेल ना तर छातीचा कोट करावा लागेल. एवढी वजनदार ट्रॉफी होती आणि ती उचलली श्लोकिलोन खार्डी संघाने. त्याच संघाचा खेळाडू हा स्ट्रायकिंग एंडला. सचिन म्हात्रे स्लोअर वन चेंडू इथे मात्र फिरकीने फसवलाय. क्विक सिंगल. पंच लेग बायचा सिग्नल इथे करतायत.
गोलंदाज आहे नवनाथ. फिरकीपटू मागच्या षटकात दुर्वेशला 3 चौकार अप्रतिम दाखवले ते चिन्मयने आपल्या बॅटमधून. एक लेट कटचा फटका, नंतर डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि नंतर मात्र लॉफ्टेड स्लाइस फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र डायव्हर्ट होत असताना मागे निघून गेला आणि 3 चौका त्याने वसूल केले ते चिन्मयने. तो चिन्मय स्ट्रायकिंग एंडला आहे. स्टील विदाउट लॉस 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावर, एकही गडी न गमवता आता मात्र धावा कुठल्याच मैदानावर या 69 धावसंख्येचा पाठला किती करत असताना सागाव सांगणे जरा लवकर खेळा, जास्त वेळ घेऊ नका. उद्योन्मुख खेळाडू शाप सोडत असताना एक वेळ अशी होती मच्छिंद्र की मी अतुल पाटीलचा उल्लेख करत यायचो. अतुल पाटील, ज्ञानेश्वर जोशी जो जुंडमुलीचा खेळाडू आहे, अतुल पाटील सागावचा संदपचा खेळाडू आहे आणि त्यानंतर पडलेचा सागर पाटीलचा मी उल्लेख करायचो. ही मात्र खेळाडू येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचा इतिहास लिहिणार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पण आता सध्याचा इतिहास आहे ना, याच्यामध्ये संख्या खूप वाढली आहे. खूप मोठ्या लेवलचे, खूप चांगल्या दर्जाचे खेळाडू पाहायला मिळतात. दुर्वेश मडवी, त्यानंतर आपण उल्लेख करतो म्हणजेच दहिसरचा सुमितचा, सिरडोनचा सुयोग पाटील जो मात्र भरत यांचा मुलगा आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर आशुतोष जो उंबरलीचा संघाचा खेळाडू आहे आणि प्रेम पाटील. त्यानंतर आपण उल्लेख केला तर संदेश म्हात्रे ज्याने मात्र कालच्या स्पर्धेमध्ये 11 विकेट घेत असताना उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड स्वीकारला. अपकमिंग टॅलेंट. इनसाइड आउट, अप्रतिम फटका, गॅप शॉट सिलेक्शन, डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. येते ती चिन्मयच्या बॅटमधून चौथा चौकार येतो तो चिन्मयच्या बॅटमधून. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. स्लोअर वन चेंडू, बॉटमॅनचा सुरेख वापर, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून सरकतोय पुढे चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत मी तिथे एकच धावसंख्या 38 धावा धावफलकावर. चिन्मयकडे सगळे शॉर्ट सिलेक्शन आहेत. खूप चांगला बॅटिंग त्याच्याकडे आहे, खूप चांगला फुटवर त्याच्याकडे आहे. मगाशी आपण जर बघितलं तर त्याने स्ट्रेट ड्राईव्ह जो दाखवला बरोबर सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांच्या फ्लेक्सला जेव्हा चेंडू जो गेला तो मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्ह आणि नंतर डान्सिंग डाऊन द विकेट असताना त्याने खूप चांगला चेंडूला स्लाइस केलं पॉईंटच्या डोक्यावरून. जो चेंडू टर्न होत असताना बॅकवर्ड पॉईंटला निघून गेला. असे अप्रतिम 2 फटके पाहायला मिळाले आणि आता मात्र जो इनसाइड आउट दाखवला तो अत्यंत वाखाणण्याजोगा होत्या. ओव्हरपिच होती, चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज अँड ड्रॉप. या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. क्रिकेटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा वाक्यप्रचार आहे तो म्हणजे कॅचेस विन द मॅचेस. झेल घ्या. झेल तर तुम्ही घेतला तर समोरच्या संघात तुम्ही दबाव टाकू शकता, प्रेशर आणू शकता आणि निश्चितच तो दबाव टाकण्याची संधी ते निर्माण केली होती गोलंदाज नवनाथने. फ्लाइंग स्लिपमध्ये अप्रतिम प्रयत्न, ते मात्र एफर्ट खूप चांगले पाहायला मिळाले मच्छिंद्र. तीन षटकानंतर आपण आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती करतो की बँडेज घेऊन जा त्याच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे 12व्या खेळाडूने. पुढचा चेंडू, राऊंड विकेट, फसवा चेंडू, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि पूर्णपणे फसवले ते नवनाथने. चला षटकं संपतात, पाणी घेऊन जायचं ताबडतोब आणि त्याचबरोबर बँडेज सुद्धा घेऊन जा कारण मगाशी ज्या खेळाडूला दुखापत झाली, थोडंसं इजा झाली त्याला, तिथे मात्र बँडेजला करावं लागणार. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होत आहे. धावसंख्या 13च्या गतीने 39 धावा धावफलकावर. लक्ष मैदानावर आहे ते म्हणजे सामना जिंकण्यासाठी 69, त्यापैकी आले ते 39 म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 30 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते 12.
धावसंख्या 39 धावा धावफल करायला अंकित झाल्यात. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता सागाव संघाला. 7 धावांचं षटक हाताला ते नवनाथने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा येतो तो दुर्वेश मडवी. तिसरं षटक संपन्न झालं. धावसंख्या 39 13ची गती राखत असताना मागच्या 2 षटकात धावांचा वेग थोडा कमी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात 12 धावा, मागच्या षटकात 7 धावा, म्हणजे मागच्या 12 चेंडूत आले त्या धावफलकावर 19 धावा. त्यामुळे समीकरण उरले 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 30 धावांची. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच या षटकामध्ये तुम्ही आता सचिन म्हात्रे, पण मागच्या षटकात जेव्हा गोलंदाजी केली ती म्हणजे दुर्वेशने, तेव्हा पूर्णच्या पूर्ण 6 चेंडू ते चिन्मयने खेळून काढले होते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सचिन म्हात्रे. चांगला कॉन्टेस्ट, अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सचिन. फुल टॉस आहे, खराब चेंडू, याचा योग्य देणार की काय? यस इट इज. आणि इथे मात्र जास्त लांब जात नाहीये चेंडू, ताकद थोडीशी कमी पडली आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय तो गोलंदाज दुर्वेश मडवीने. तर 8 चेंडू 7 धावांचं योगदान, कॉन्ट्रीब्युशन 8 चेंडू. कारण ज्या चेंडू तो बाजार तो सुद्धा चेंडू आपण काउंट करतो. इट इज 8 बॉल अँड 17 इज अ कॉन्ट्रीब्युशन फॉर टीम फ्रॉम सचिन म्हात्रे. न्यू बॅट्समन राहुल जाधव ॲट नंबर 3. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय, तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला मात्र फेस करेल तो दुर्वेश मडवीची गोलंदाजी. फुल टॉस आहे, समोर उचललाय, बघायचं आहे वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चिन्मयच्या बॅटमधून विस्फोटक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अगेन्स्ट दुर्वेश मडवी. हो, अप्रतिम चेंडू. पिचिंग झाल्यानंतर ती पाहता चेंडू भरपूर बाहेर निघतोय. वाईट सिग्नल पंच इथे करतायत. फैयाज शेख. शिस्त खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ती तुम्हाला शिस्त पाहायला मिळते. या खेळाडूंना शिस्त लावणं तेवढंच गरजेचं आहे. ते सुद्धा मला पाहायला मिळतंय की पंचांच्या भूमीत ही कामगिरी पार पाहिजे. दोन्ही पंच अनुभवी खेळाडू आहेत, फैयाज आणि त्याचबरोबर सुभाष पाटील. स्कोर मूज ऑन 46, 46 धावा धावफलकावर. लक्ष गाठत असताना ते 69 धावेंचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते फलंदाजी करत असताना सागाव संघ थांबून खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग खूप वेगळाच आहे चिन्मयचा. निश्चितपणे की त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळतात, पण त्याची जी पोझिशन आहे, खेळण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळीच आहे, अनएक्सपेक्टेड आहे. पण अजूनही तो खेळपट्टीवर टिकून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. संघासाठी धावा जमवतोय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हा चेंडू बघतायत खूप पुन्हा लाईन चुकीची आहे, खराब डिलिव्हरी. ऑफस्टॉनच्या बाहेर थोडासा दबाव पाहायला मिळतोय. दुर्वेशवर एक षटका त्याच्या अगेन्स्ट आल्यानंतर हा दबाव तुम्हाला दुर्वेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. वाईटच्या सोबत धावसंख्या पुढे सरकली आहे, 47 धावा धावफलकावर. राऊंड विकेट पुन्हा एकदा दुर्वेश मडवी. ऑन साइडला चांगला फटका गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, त्याला बीट करून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्डला ग्रास आहे, त्याचा फायदा होतोय फलंदाजांना आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 51, 50 अप फॉर सागाव. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. धावसंख्या 51. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 धावांची अजूनही गरज आहे सागाव संघाला. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे
आणि चिन्मय एका बाजूने जबरदस्त लढत देतोय. एक पात्री अभिनय करत असताना सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. चौकारांची संख्या खूप आहे त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. एक षटकार सुद्धा आहे. फुलटा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. टायमिंग होत नाहीये. क्विक सिंगल आणि वाईड. वाईड +1 अशा 2 धावा इथे ऍड केल्या जातील. चिन्मयने जबरदस्त बॅटिंग केली आहे आपल्या संघासाठी. बघा पलीकडे ज्या ठिकाणी पंच उभे त्या पंचांच्या मागच्या बाजूला रेड कलरची एक गाडी उभी आहे. ती जरा गाडीतून थोडीशी दूर करायची आहे, कारण रिफ्लेक्शन्स पाहायला मिळतात. कारण त्याची किरणं सर्व परावर्तित होतात. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी त्रास होऊ शकतो. म्हणजे कोणाची जी गाडी असेल ती प्लीज तिथून दूर करा. कौसा संघाचे भारत गायकवाड, त्याचबरोबर कौसा आणि साबे संघाचे जर वरिष्ठ व्यक्तिमत्व कोणी इथे असतील तर विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. फुलटॉस चेंडू, अप्रतिम आवाज फटक्यात पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय आणि चेंडू मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. राहुलने खातं उघडलं चौकार आणि सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 12 धावांची अजूनही गरज आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग. आतापर्यंत एक गडी गमावले सागाव संघाने. सचिन म्हात्रेच्या स्वरूपामध्ये सचिन म्हात्रे सुद्धा चांगली बॅटिंग केली, 17 धावांचं योगदान दिलं. तर पण चिन्मय मैदानाच्या आतमध्ये जो लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे अप्रतिम फटकेबाजी करतोय आणि ते मात्र स्ट्राईक एंडला राहुलच्या बॅटमधून पहिला चौकार. अजून एक पूर करायचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये. चिन्मय हानाहानामध्ये स्ट्राईक एंडला फायनली तो पोहोचतोय. पंचांचा इशारा लेग बाईसचा. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. चिन्मयच्या बॅटमधून जर बघितलं चौकारांची संख्या तर खूप चांगली बॅटिंग. 3 चौकार त्याने दुर्वेशच्या विरुद्ध मारले होते. त्यानंतर अजून एक चौकार आलाय. असे एकूण त्याने 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत असताना 14 चेंडूत 28 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी. गुड बॅटिंग फ्रॉम चिन्मय. तर निर्णायक क्षणामध्ये आणि 11 धावांची आवश्यकता. आपण जर कंपॅरिझन जर केलं तर मैदानावर जेव्हा पहिली प्रथम फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये ते म्हणजेच घेसर बी या संघाने आपले गडी जे गमावले एकूण मैदानावर ते 3 गडी गमावले आणि आतापर्यंत सागाव संघाने गडी गमावले तर फक्त 1. 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. निर्णय षटकामध्ये गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. निर्णय षटक बघायचं कुठल्या गोलंदाजाकडे देत आहेत संघनायक. ओमकार होते निर्णय षटकामध्ये. 6 बॉल अँड 11 टू विन. चांगला कॉन्टेस्ट, चांगली लढत. पहिल्या सामना सुद्धा असाच मच्छिंद्र पाहायला मिळाला, जरा थोडासा चुरशीचा. आणि इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते की सामना चुरशीचा झालाच आहे, याच्यात मात्र शंका नाही. कारण 69 धावसंख्येचा पाठलाग जवळजवळ 14 धावा षटकामागेच्या गतीने तुम्हाला बनवायच्या होत्या. आणि समीकरण ड्रिंक ब्रेक नंतर उरलं होतं 12 चेंडू आणि 30 धावा. त्या धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत केला आणि समीकरण आलंय की मैदानावर 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग केली आहे सागाव संघाने. खास करून चिन्मयने लक्ष वेधून घेतलं. जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तर सामना सुरू करा, वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. 1:30 वाजलेत, अजूनही 5 सामने कव्हर करायचे. सामना जरा फास्ट खेळा. पहिला चेंडू ओमकार. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. पेटर स्ट्रोक. राहुल जाधवच्या बॅटमधून हा फटका जणू काही चपराक लगावली त्या चेंडूवर आणि फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5च धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार ठोकलाय तो राहुल जाधवने. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम राहुल जाधव.
अजून एक अप्रतिम फटका, पॅरल स्ट्रोक अँड मॅच फिनिश. 2 बुलंदी पॉवर षटकार पाहायला मिळतात आणि अप्रतिम बॅटिंग. 2 षटकारांनीच मॅच फिनिश केली, आपल्या नावावर केली आहे ती. सामना 4 चेंडू बॅलन्स ठेवत असताना आणि सामना फिनिश केलाय तो सागाव संघाने. पाठलाग त्यांनी मात्र केलाय. पहिल्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, पण या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग ते सुद्धा 69 धावसंख्येचा पाठलाग मच्छिंद्र इथे केलाय तो सागाव संघाने फक्त 1 गडी गमावत असताना. आणि निश्चित म्हणे की या सामन्याचा जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. निश्चितच राहुल जाधवने एंटरटेन केलं. 1 चौकार, 2 अप्रतिम षटकार, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारे. पण त्या अगोदर जर कोणी न्यू रचली असेल, कोणी जर पाय रचला असेल तर तो फलंदाज आहे, तो म्हणजेच चिन्मय. वॉट बॅटिंग फ्रॉम चिन्मय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. लेफ्ट हँडेड बॅट्समन काय करामत करू शकतात टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, तो प्रत्यय आम्हाला आला आणि त्याने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सामना सुद्धा आपल्या संघाच्या बाजूने जिंकला. असा खेळाडू चिन्मय ठरलाय. 14 चेंडू 28 धावांचा अप्रतिम खेळी आणि तो खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर चिन्मय इज द मॅन ऑफ द मॅच. मैदानाच्या एका कोपऱ्यातून आपण बाहेर निघायचंय. सागाव संघ. अभिनंदन चिन्मय, गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 14 चेंडू 28 धावा, सुपर बॅटिंग.